श्रीकृष्ण रायरा मठाच्या वतीनं श्रीनिवासा कल्याण महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे खजिनदार लक्ष्मण कर्ली आणि विशेष सेवाकर्ता डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पत्रकार परिषदेत दिली। शनिवार दिनांक 2 मे रोजी चिल्ड्रन पार्क शेजारी जुना वालचंद कॉलेजजवळ इथं हा कल्याण महोत्सव होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेस एनआर दूत ग्रुपचे प्रमुख नंदकिशोर धूत तसंच शिवशंकर अजनाळकर, नरेश बोल्लू, हरिदास बुरा, मंदार कुलकर्णी आदींची उपस्थिती होती। नमस्कार। येत्या 2 मे 2026 शनिवारी चिल्ड्रन्स पार्क सोलापूर जे आपल्या दयानंद WIT कॉलेजच्या जवळ आहे, तिथे श्री कृष्ण रायरा मठ तर्फे श्री कल्याणोत्सव श्रीनिवास कल्याणोत्सव सोलापूर येथे करत आहोत। हे जे कल्याणोत्सव आहे ते जे मठाचे प्रमुख आहेत श्री कमलनाथ प्रसाद यांच्यातर्फे करण्यात येत आहे। या कल्याणोत्सवमध्ये सर्व सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी सोलापूरकरांना आवाहन करतो। धन्यवाद। 2 मे 2026 रोजी श्रीनिवासा कल्याण महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजी देवाचा विवाह सोहळा आयोजित करतोय। बेंगलोरचे स्वामी आणि मंत्रालयाचे जे राघवेंद्र स्वामींचं मठ आहे त्याचे शिष्य श्री 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 कमलनाथ प्रसाद यांच्या संकल्पनेतून हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। हा उत्सव साजरा होत असताना या उत्सवाचे विशेष कर्ता म्हणून आपल्या सोलापूरचे समाजसेवक आणि मोठे नेते सूर्यप्रकाशजी कोटे साहेब, त्याचबरोबर नंदकुमार धूत साहेब यांनी याची जबाबदारी उचललेली आहे आणि पूर्ण कमिटी या माध्यमातून काम करत आहे। 2 मेला तिकडनं सगळ्या विग्रहमूर्ती येणार आहेत। बालाजींचे विग्रहमूर्ती, पद्मावतींची विग्रहमूर्ती आणि भूदेवींची विग्रहमूर्ती आणि त्याच ठिकाणचे जे काही सगळे पुजारी आहेत ते येऊन म्हणजे एकंदरीत आम्ही हा प्रयत्न करतोय की तिरुपती बालाजीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसा उत्सव रोजचा होतो तो उत्सव सोलापुरात 1 दिवसासाठी आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय। पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुप्रभातापासून ते शेवटपर्यंत असा हा कार्यक्रमाचं भव्य दिव्य स्वरूप आहे। या ठिकाणी जवळपास 8 ते 10 लोकांची उपस्थितीची आम्हाला 8 ते 10 हजार लोक उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। त्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्व चिल्ड्रन पार्क WITच्या शेजारी ह्या ग्राउंडवरती सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी मी सर्व सोलापूरकरांना व सोलापूर जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींना विनंती करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून आशीर्वाद प्राप्त करावेत अशी विनंती करतो। तसेच प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या पत्रकार बांधवांना पण विनंती करतो की आपण आपल्या पत्रकारितेतून याला भव्य दिव्य स्वरूप देऊन सर्वांपर्यंत पोहोचवण्याची विनंती आहे। धन्यवाद।